साठीची निवड समिती रंगनाथ पठारे, हरिश्चंद्र थोरात आणि रेखा इनामदार साहिल या तिघांची होती. त्यापैकी हरिश्चंद्र थोरात सर उपस्थित आहेत. डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांचं स्वागत करण्याची विनंती मी केशव पाटील सरांना करतो. बहुपाद्य साहित्य गौरव पुरस्काराची जी काही निवड समिती आहे त्यातही हरिश्चंद्र थोरात सर आणि नितीन रिंडे या दोघांनी काम पाहिलं. नामदेव रसाळ शब्द पुरस्कार जो गेल्या 3 वर्षापासून आपण देतो ते 3रं वर्ष आहे. त्याच्यासाठी त्या पुरस्कारासाठीची निवड समिती प्रफुल्ल शिलेदार, रणधीर शिंदे आणि राहुल कोसंबी या तिघांनी या पुरस्कारासाठीची निवड केली. मी प्रफुल्ल शिलेदार आणि राहुल कोसंबी यांना याच्या विचारपीठावर आमंत्रित करतो. त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केशव पाटील करतील. सजग वाचक असणारी मंडळी सांस्कृतिक अवकाशाविषयी अवतीभोवतीच्या सगळ्या घडामोडींविषयी त्यांचं सजग भान असतं अशाच मंडळींना या कृतीचं काम दिलं जातं. सर्वच पुरस्कारांची निवड करताना होणाऱ्या चर्चा आणि त्या चर्चांमधनं विशिष्ट प्रकारच्या निवडीपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत अवघड प्रक्रिया असते. तर ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल आणि या पुरस्कारामागच्या भूमिकेबद्दल सर्वच पुरस्कार निवड समितीच्या वतीने डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांचे विचार मांडतील. मी डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांच्यासाठी पुरस्कार निवड समितीच्या वतीने बोलावं. आमचे मित्र पत्रकार निखिल वागळे आणि पुरस्कार प्राप्त लेखक कल्पना अशी आहे की अनेक कमिट्या आहेत आणि प्रत्येक कमिटीवर निदान 2 किंवा 3 लोक आहेत. त्यातील प्रत्येकाने किंवा प्रत्येक कमिटीला एका माणसाने प्रतिनिधित्व करायचं ठरवलं तर बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वांच्या वतीने त्या सर्वांना अभिप्रेत असलेलं मी थोडक्यात आपल्यासमोर की हे पुरस्कार का दिले गेले, त्याच्या पाठीमागे नेमकी कोणती जाणीव होती हे आपल्यापर्यंत अगदी थोडक्यात पोचवण्याचा हा प्रयत्न आहे. 4 एकूण कमिट्या आहेत आणि या 4 कमिट्यांपैकी 2 कमिट्यांवर मी साक्षात होतोच आणि त्यामुळे हे आपल्याशी बोलण्याचा मला अधिकार आहे असं मी आणि केशव पाटील समजतात. पहिला जो पुरस्कार आहे तो लोकशाहीवादी आम्हीस दीर्घपत्र या पुस्तकाचा आहे. आपण या संस्थात्मक अवकाशामध्ये वावरत असतो आणि त्यामुळे अनेकदा हे पुस्तक माझ्यासमोर आलं होतं, अनेकदा ते पुढेही गेलं. अत्यंत सुंदर पुस्तक आहे आणि त्याचा अत्यंत चांगला अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला आहे. मूळ पुस्तकाला असलेले जे राजकीय आणि सामाजिक संदर्भ आहेत ते कुठेतरी कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरचं जे नातं आहे त्या नात्यामधून व्यक्त करण्याचा सईद मिर्झा यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे एका बाजूने राजकीय सामाजिक संदर्भ आहेत, त्या संदर्भांना पुढे आणण्यासाठी जी विश्लेषक दृष्टी लागते ती विश्लेषक दृष्टी आहे आणि त्या सगळ्यांना मानवी भावभावनांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. अवघड आहे पुस्तक भाषांतर करणं ही अत्यंत चांगलं पुस्तक भाषांतर करणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते आणि ती मिलिंद चंपानेरकर यांनी अत्यंत उत्तम रीतीने केलेली आहे आणि म्हणून दीपक घारे, ज्ञानदा देशपांडे आणि नितीन रिंडे या आमच्या मित्रांनी या पुस्तकाला पारितोषिक दुर्गाबाई भागवत पारितोषिक देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरं जे पारितोषिक आहे हे आता पुन्हा हे जी पुरस्कारांचा जो क्रम आहे तो क्रम काळाला अनुसरणारा आहे हे कृपया लक्षात घ्यावा. शब्द द बुक गॅलरीच्या वतीने दिला जाणारा सर्वात जुना पुरस्कार हा दुर्गाबाई भागवत पुरस्कार आहे. त्यानंतर
बाबूराव बागुल पुरस्कार. या कमिटीवर मी स्वतःही होतो आणि रंगनाथ पठारे आणि रेखा साने इनामदार आम्ही तिघांनी एकमताने पान पाणिनी प्रवाह ही अवधूत डोंगरे यांची कादंबरी जी प्रफुल्लता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आहे ती निवडली. अलीकडच्या काळात मराठी कादंबरीला एक नवं पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न जे तरुण मंडळी करत आहेत त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव अवधूत डोंगरे हे आहे. ही जी कादंबरी आहे पान पाणिनी प्रवाह ही एका बाजूने राजकारणाविषयीची आहे असंही म्हणता येईल, पण त्याचबरोबर ती कुठल्या तरी विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या आहारी गेलेली आहे असं नाही म्हणता येणार. जे व्यापक मानवी भूमिकेतून राजकारण आणि राजकारणामध्ये असलेली राजकारणाच्या बाहेर असलेली माणसं त्यांचं चित्रण या कादंबरीमध्ये अत्यंत सूक्ष्म रीतीने केलेलं आहे. अवधूत हा एक अत्यंत खुला, प्रयोगशील आणि संवेदनक्षम असा कादंबरीकार आहे आणि यापुढेही आपल्याला त्याच्याकडून अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन आपल्यापुढे खात्रीने येणार आहे. हा पुरस्कारासाठी या पुस्तकाचं नाव निश्चित करताना आम्हाला तिघांनाही खूप आनंद झाला होता. त्यानंतरचा जो पुरस्कार आहे तो भाऊ पाध्ये शब्द पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार यांची जी पैशांच्या स्वरूपातली मूल्य आहेत ती मूल्य मी इथे सांगत नाही. हां, ती त्या ज्यांना पुरस्कार मिळेल त्यांना कळतीलच. हां, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यांच्या नावे पुरस्कार देतो आणि ज्यांना पुरस्कार देतो ही दोन माणसं ती तर या क्षेत्रामध्ये काम करणारे माझ्या मते 68-69 पासून ते लिहित असावेत. वसंत नरहर फेणे हे मराठी कादंबरीतलं, मराठी कथेतलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. 1984-85च्या दरम्यान ग्रंथालय अभिनव वाचक चळवळ नावाची जी एक संस्था होती किंवा आहे तिचा मी कार्यालयीन कार्यवाह होतो. हां, आणि त्यावेळेला आमच्या कार्यालयामध्ये मी सेंट्रल बस स्टेशन ही वसंत नरहर फेणे यांची कादंबरी वाचली होती. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य हे आहे की मराठी साहित्याची सध्याची जी काय परिस्थिती आहे, सध्या मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह किंवा ज्या जाणीवा आहेत त्यातल्या कुठल्याही प्रवाहाशी, कुठल्याही जाणीवेशी फेण्यांचं नातं आहे असं सांगता येत नाही. कुठल्याही चौकटीत त्यांचं लेखन बसवता येत नाही. त्या लेखनाचं वर्णन करता येतं ही गोष्ट खरी आहे. त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करता येतो, मात्र त्यांच्यावर लेबल मारता येत नाही. त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या आणि कथा जर आपण पाहिल्या तर या कथा कादंबऱ्यांच्या मध्ये एखाद्या माणसाला नव्हे तर संपूर्ण समाजाला किंवा समूहाला महत्त्वाचं स्थान असतं. काळाचे वेगवेगळे तुकडे ते अत्यंत प्रभावी पद्धतीने जिवंत करू शकतात. उदाहरणार्थ त्यांच्या एका कादंबरीमध्ये हा स्वातंत्र्यपूर्व काळातलं चित्रण आहे आणि ते अगदी बारकाईने तपशिलाने त्यांनी रेखाटलेलं आहे. त्यांची प्रयोगशीलता जाणवत नाही वरवर पाहता, पण आशय सूत्रांवरची त्यांची जी पकड आहे ती पकड विलक्षण असते. इतका दीर्घकाळ लिहिणारे वसंत नरहर फेणे ज्यांचे जवळजवळ 14 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि 10 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यांना हा भाऊ पाध्ये शब्द पुरस्कार देताना खूपच आनंद होतो आहे. आणि
या कमिटीवर देखील पुन्हा नितीन रिंढे आणि हरिश्चंद्र थोरात अशी 2 नावं आहेत. खरं म्हणजे 3 नावं होती. त्यातलं तिसरं नाव हे थोडंसं गळं. आमचे मित्र दिगंबर पाध्ये आमच्याबरोबर होते, पण ही प्रक्रिया पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचं निधन झालं. शेवटचा जो पुरस्कार आहे नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार, हा भारतीय भाषेतील कवितेमध्ये विशेष योगदान देणाऱ्या कवीला, म्हणजे तो मराठी कवी असेलच असं नाही, अमराठी कवीला देखील, हिंदीतल्या किंवा दक्षिणेकडच्या भाषातील कवींना देखील हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार आमचे मित्र वसंत दत्तात्रय गुर्जर यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेणारी जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये प्रफुल्ल शिलेदार, रणधीर शिंदे आणि राहुल कोसंबी हे आमचे 3 मित्र होते. गुर्जरांच्या कवितेबद्दल मी काय बोलणार, पण मला एक लहानपणची आठवण आहे. ज्यावेळेला मी समीक्षा लिहायला शिकत होतो त्यावेळेला नवशक्ती नावाच्या वर्तमानपत्रामध्ये माझ्या मते अरण्य किंवा बोधी या दोन्हींपैकी एका संग्रहावर मी परिचयात्मक असा लेख लिहिला होता. समुद्रावर लिहिला होता. म्हणजे आता मी देखील म्हातारा व्हायला लागलेलो आहे, तर सर्वसाधारणपणे काही वर्षांपूर्वी ज्याला संतप्त तरुण पिढी असं आपण सगळे म्हणायचो, त्या पिढीचा एक अस्सल कविता लिहिणारा हा कवी आहे. मला त्यातून आणखीन त्यांच्या कवितेबद्दल एक अत्यंत आनंददायक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे त्यांची कविता ही मुंबईबद्दलची कविता आहे, फार मोठ्या प्रमाणात. आणि मुंबई म्हटल्यानंतर ग्रामीण शहरी असं एक द्वंद्व उभं केलं जातं. तर ते द्वंद्व उभं करण्याची इथे काही गरज पडत नाही, कारण या शहरामध्ये कष्ट करणारे, श्रम करणारे, रस्त्यावर जगणारे जे लोक आहेत त्यांचा अनुभव वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या कवितेमधून व्यक्त होतो. त्यांची कविता ही कवितेची नवी भाषा घडवते. ती कवितेचीच भाषा असते असं नाही, तर गद्य देखील कवितेमध्ये येतं. गद्य आणि कविता या दोन्हींच्या मधला भेद नाहीसा करण्याचा प्रयत्न देखील करते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यमवर्गीय जाणीवेपासून वसंत दत्तात्रय गुर्जर यांची कविता योजना दूर आहे. कवितेसाठी किती त्रास सहन करावा माणसाने, तर याचं मर्ढेकरांच्या नंतरचं महत्त्वाचं नाव म्हणजे वसंत दत्तात्रय गुर्जर असं आपल्याला म्हणता येईल. हा इतिहास आहे. गांधी मला भेटला या कवितेवरून केवढं मोठं त्याला रामायणच म्हणायला पाहिजे झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. अशा या कवीला शब्द पब्लिकेशनच्या वतीने पुरस्कार दिला जातो. ही अत्यंत आनंददायक गोष्ट आहे असं मला वाटतं. थोडक्यात या वेगवेगळ्या कमिट्यांच्या मताचा इथे मी विचार करून मला ही संधी दिली म्हणून आभार म्हणून आपलं निरोप देतो. पुरस्काराचं औचित्य अत्यंत थोडक्यात आणि नेमकेपणाने स्पष्ट केल्यानंतर प्रत्यक्ष पुरस्कार प्रदानाचं, प्रत्यक्ष पुरस्कार देण्याचा सोहळा आता आपल्याला करायचा आहे. पहिला दुर्गा भागवत शब्द पुरस्कार हा यावर्षी अनुवादाच्या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी लोकशाहीवादी हम्मीस या पुस्तकाला दिला गेला. मिलिंद चंपानेरकर हे ह्या पुस्तकाचे अनुवादक आहेत. रोहन प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. या पुरस्काराचं स्वरूप 10,000 रुपये आणि सन्मान चिन्ह असं आहे. मी निखिल वागळे सर यांना विनंती करतो की त्यांनी मिलिंद चंपानेरकर यांना हा पुरस्कार खाली आहे ना. लोकशाहीवादी असीम एक दीर्घ पत्र दुर्गा भागवतांच्या निर्भीड
10,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह आणि प्रकाशकाला सुद्धा सन्मान चिन्ह मिलिंद चंपानेरकर प्रदीप चंपानेरकर हे या त्यांना सन्मान चिन्ह प्रदीप चंपानेरकर रोहन प्रकाश यांचे शब्द पुरस्काराचे हे वैशिष्ट्य आहे की लेखकांसोबतच प्रकाशकांचं सुद्धा तर अशा पद्धतीची पुस्तकं प्रकाशित करणं हे एक धाडसाचं काम आहे. त्यानंतर या पुरस्काराला उत्तर देताना मिलिंद चंपानेरकर यांनी दोन शब्द व्यक्त करायची विनंती करतो. मिलिंद चंपानेरकर. व्यासपीठावर मान्यवर आणि आपले सर्व मित्र, लोकशाहीवादी अमरीश दीर्घपत्र या पुस्तकाची शब्दांनी दखल घेतली याचा खूप आनंद आहे. कारण हे पुस्तक जे आहे ते कोणीतरी पुस्तक अनुवादासाठी आलं प्रकाशकांकडे आणि माझ्याकडे आलं असं नव्हतं झालं. हे एक पुस्तक असं होतं की मी आणि माझे बंधू प्रदीप चंपानेरकर दोघांनी या पुस्तकाने खूप झपाटलं होतं की खूप वर्षांनी आपण खूप काहीतरी वेगळं पुस्तक वाचलेलं आहे. म्हणजे सईद मिर्झांचं अम्मी लेटर टू अ डेमोक्रेटिक मदर. आणि आधी असा एक माझे काही मित्रही इकडे आलेले आहेत ज्यांनी ते मला पुस्तक सुचवलेलं होतं, त्याच्याबद्दल खूप मदतही केली नंतर. तर ते ऑटोबायोग्राफिकल आहे असं एक डोक्यात घेऊन त्याच्याबद्दल मी वाचलं होतं आणि मग ते मिळवलं होतं पुस्तक. पण जे काही मराठीत आपण आत्मचरित्रात्मक जे वाचलेलं असतं तर आत्मचरित्र कशी असतात याचा एक आपल्याला अंदाज आलेला असतो. त्याच्यात बऱ्याचशी जस्टिफिकेशन्स असतात, स्वतःच्या जीवनात आलेले आनंदाचे क्षण असतात, दुःखाचे क्षण असतात, बरंच काही समर्थन असतं, बरंच काही लपवणं असतं. असं एक साधारण म्हणजे माझं वैयक्तिक तरी आत्मचरित्रांबद्दल खूप काही समाधान कधी होत नव्हतं. पण हे काही जे पुस्तक आहे आणि त्याची जो आकृतीबंध आहे तो फक्त त्या माणसाने स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचे एक निमित्त घेतलेलं आहे आणि मोठा आपल्या समोर असा समाजाचा एक पट उभा केलेला आहे. आणि त्याचं व्याप्ती पण एवढी मोठी आहे की इसवी सन 7व्या-8व्या शतकापासून ते 20व्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते 2002 पर्यंत असे खूप वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ त्या सईद मिर्झा यांनी त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि स्वतः